नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके यूट्यूब चॅनलवर। आज खूप आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, एकदम खुशखबर आहे। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे आजपासून आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर ही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरवर ट्वीट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे। तर ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं म्हणजे 100% ही खरी बातमी आहे। पुढे हे ट्विट आणखी आपण वाचन करणार आहोत। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आहे। लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। तर आजपासून आपल्या खात्यामध्ये ऑगस्टचा 14वा हप्ता यायला सुरुवात होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज होईल, कोणत्या जिल्ह्यात उद्या, कोणत्या जिल्ह्यात परवा, असं 2-3 दिवसात सगळ्यांच्याच बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत। तर ही होती खूप आनंदाची बातमी, कारण सगळ्याच महिला आतुरतेने ऑगस्ट महिन्याची वाट बघत होत्या आणि गौरी गणपती होते तेव्हापासूनच त्या वाट बघत होत्या। परंतु थोडंसं लेट झालं आणि आपल्या खात्यामध्ये आजपासून पैसे येणार आहेत। तर आपण मुख्यमंत्री साहेब आणि आदिती तटकरे मॅडम यांचा मनापासून धन्यवाद करू, कारण आधी 14व्या हप्त्याचा GR आला, लगेच 2 ते 3 दिवसात पैसे यायलासुद्धा सुरुवात झाली। आधी GR यायचा, नंतर 8 दिवस लागायचे पैसे यायला। तर मैत्रिणींनो, ही होती आजची आनंदाची बातमी। ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज जाता सबस्क्राईब करा। आणि आपले काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।